तर आज मी चाललो आहे घर सोडून. तर मी पैसे कमवायला जात आहे की पैसे उडवायला हे तुम्हीच बघा. मी तर एवढे कपडे भरले होते की ती बॅगच तुटून गेली. मग मी कपडे दुसऱ्या बॅगेमध्ये शिफ्ट केले आणि मी पण कपडे चेंज करून घेतले आणि मग बॅग घेऊन रस्त्याला येऊन उभं राहिलो. घरापासून बस स्टँड खूप लांब आहे, त्यामुळे लिफ्ट घेऊनच जावे लागते. आणि मग मी गाडीवर बसून बस स्टँड कडे निघालो आणि बघतो तर काय, माझ्या आधी माझे दोन्ही मित्र बस स्टँडवर आधीच पोहोचले आहे. तर मग मी पण गाडीवरून इथेच उतरून घेतलं आणि त्या दोघांना येऊन दिलं. आणि हा जो ब्लॅक शर्ट वाला आहे हा अक्षय आहे आणि दुसरा मयूर. दिवाळी संपल्यामुळे ना बस स्टँडवर खूप गर्दी होती. बसायला पण जागा मिळते का नाही माहिती. खूप गर्दी होती, पण आम्ही कशी बशी तिघांनी पण जागा मिळवली आणि आम्ही तिघे पण या सिटी मध्ये आलो. सध्या या सिटीचं नाव तर नाही सांगत, पण मयूरची रूम दुसरीकडे होती, तर तो मयूर तिकडे गेला आणि आम्ही दोघे आमच्या रूम वरती आलो. रूम वरती आल्यावर मी कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि मला थोडं सामान खरेदी करायचं होतं. मग छत्री घेऊन आम्ही बाहेर निघालो, कारण थोडा थोडा पाऊस चालू होता. मार्केटमध्ये येऊन मी कोलगेट आणि साबण घेतला आणि पुन्हा रूम वरती आलो. रूम वरती आराम करत बसलोच होतो की तेवढ्याच आमचा छोटा रूम ओनर आला आणि म्हणायला लागला की मला फटाके फोडायचे. मग त्याला टेरेस वरती घेऊन गेलो आणि पाऊस ठेवला, तर त्याला म्हणलं पेटव, तो भाऊ तर पळायला लागला. मग अक्षय भाऊने त्याला पाऊस पेटून दिला, मग भुईचक्कर पेटून दिला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. एक लाईक आणि सबस्क्राईब.